पाठ तिसरा उपयोजित इतिहास इयत्ता 10वी विषय इतिहास. आपण काय शिकणार आहोत? उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन, उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे व्यवस्थापन, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे आणि जाणून घ्या या सर्व घटकाची माहिती आपण आजच्या या पाठामध्ये घेणार आहोत. सर्वात अगोदर उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनासाठी इतिहास पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. उपयोजित इतिहास म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचा सध्याच्या घटनांवरती काय परिणाम होतो किंवा एखादी समस्या आता जाणवत असेल तर तशी समस्या यापूर्वी आली होती का आणि त्यावर कशा पद्धतीने उपाययोजन केलं यासाठी केलेला अभ्यास म्हणजे उपयोजित इतिहास असे म्हणता येईल. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तीचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो. संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. समाजामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्याच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळाच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्येही ते सहभागी होऊ शकतात. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची जडण ही त्या घटकावरच आधारलेली असते. या घटकांना राजकारण, सामाजिक, धार्मिक संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. त्या अनुषंगाने अनेक विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, एक तत्वज्ञान विज्ञान विचारसरणीचा उगम, त्यामधील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे यासाठी तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्वज्ञान समजून घेताना ते तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. 2. विज्ञान वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत याचा कालक्रम आणि त्या संशोधनामागील कारण परंपरेची साखळी समजून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या संशोधनामागील कारण परंपरा कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. 3. तंत्रज्ञान कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामधील कारण परंपरेची साखळी समजून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्पर अवलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांती वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले? विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचे जाळेही सतत विकसत असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो.
त्याचा इतिहास समजावून घेणे महत्त्वाचे असते. बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवहार इत्यादीचा इतिहास अभ्यासावा लागतो. व्यवस्थापनशास्त्र उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकाळातील यंत्रणा कशा होत्या हे समजून घेणे आवश्यक असते. या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असतो त्याचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यावरील व्यवस्थापन करणे सोपे होते. 6. कला विविध कला क्षेत्रामधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने झालेला कलेचा विकास समजून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. 7. मानव्य ज्ञानशाखा इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यामधील अस्तित्व याचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजामध्ये त्यासंबंधीची अनुमती लोक बांधू लागले. आता पाहूया उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. इतिहासाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरात वरील प्रश्नाचे उत्तरही आपोआप मिळते. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्याच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतीचे अवशेष असतात. तो आपल्या सांस्कृतिक वारसा असतो. ती आपली ओळख असते. त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढीच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारसाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शक असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे व्यवस्थापन. 1. सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन्हीही प्रकारचा असतो. मूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारात प्राचीन स्थळे, वस्तू, वास्तू, हस्तलिखे, शिल्पे, चित्रे इत्यादीचा समावेश मूर्त सांस्कृतिक वारसा यामध्ये होतो. 2. अमूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारात पुढील गोष्टीचा समावेश होतो. मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्य, अशा परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादीचे प्रतिनिधित्व करणारे समूह, गट या सर्वांचा समावेश अमूर्त सांस्कृतिक वारसा यामध्ये होत असतो. नैसर्गिक वारसा. निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारसांच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टीचा समावेश होतो. 1. प्राणी, वनस्पती, त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये.
पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारसांचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारसांच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसांच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश होतो. 2012 मध्ये केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाट रांगेमध्येच आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारसांचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतीय प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. त्यामुळे एक प्रकल्पांतर्गत वारसास्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. 2. स्थानिक समाजाची जडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. 3. सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. 4. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. 5. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्राशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. 1. संग्रहालये आणि अभिलेखागार. 2. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. 3. पर्यटन आणि आतिथ्य. 4. मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्वतज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार, व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावरच संपत नाही. प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टीचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासात केले जाते. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये यासाठी त्यांचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी सांस्कृतिक वारसा मूर्त अमूर्त योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणून हे आवश्यक आहे. हे जाणून घ्या. जनासाठी इतिहास. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही इत्यादी. अशा गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनासाठी इतिहास. परदेशातील अनेक विद्यापीठामध्ये जनासाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतात बंगळुरू येथे
सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. तेथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. माहित आहे का तुम्हाला, जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी सन पूर्व 6वे शतक संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वतज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या काळात केले होते. हे संग्रहालय हेनी गॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत होती. माहित आहे का तुम्हाला, इंडियन म्युझियम कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटी तर्फे सन 1814 मध्ये झाली. नॅथानियल वॉलिक हे डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. इथे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग असून त्याच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग आहेत. आपण काय शिकलो? उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास आणि विविध विषयातील संशोधन, उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, सांस्कृतिक नैसर्गिक वारसाचे व्यवस्थापन, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे आणि जाणून घ्या या घटकाविषयीची माहिती आपण आजच्या पाठामध्ये घेतली. धन्यवाद.